स्वागतम सुस्वागतम। सर्वप्रथम समस्त कोळी बांधवांना, मुरबे ग्रामस्थांना आणि पंचक्रोशीतून आलेल्या रसिक मायबापांना संजय सशीश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ करून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रत्येक वर्षी आपण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो, कारण नारळी पौर्णिमा सण हा कोळी बांधवांचा आवडता सण आहे। प्रत्येक कोळीवाड्यात मोठ्या थाटामाटाने हा सण साजरा केला जातो आणि आपल्या मुरबे गावात तर विशेष महत्त्व आहे। ह्याच दिवशी आपला कोळी राजा सागर देवताला नारळ अर्पण करून मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असतो। मासेमारीला जाण्यापूर्वी आपला कोळी राजा सागर देवाला विनवणी करतो, हे सागर देवा, आमच्या धंद्याला बरकत दे, यश दे। आपली कोलीनबाई सुद्धा दर्या देवाला विनवणी करते, हे सागर देवा, तू आमच्या धंद्याला यश तर देच, पण जेव्हा जेव्हा माझा धनी बारंडोलीला जाईल तेव्हा त्याला तू सुखरूप घरी घेऊन ये। कितीही भयंकर संकटे आले तरी त्या संकटांना न डगमगता न खचता मोठ्या हिमतीने सामोरे जाणारा कोळी बांधवांचा प्रत्येक सण हा कोळी नृत्याशिवाय साजरा होत नाही। ज्याप्रमाणे आपली कोलीनबाई आपले पारंपरिक वस्त्र धारण करते आणि ते पारंपरिक वस्त्र धारण करताना आपली सोन्याची आभूषणे आपल्या अंगावर चढवत नाही तोपर्यंत त्या महिलेच्या सौंदर्याला शोभा येत नाही, तसेच कोळी बांधवांच्या कुठल्या सणाला कोळी नृत्याशिवाय शोभा येत नाही। म्हणूनच आम्ही संजय सशीश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आपणा समोर घेऊन येत आहोत एक सुंदर असं कोळी गीत। पथकाचं आमंत्रित करतो संजय सशीश कला सांस्कृतिक मंडळ मुरबे। Oh
78 वर्ष पूर्ण झाली. भारत देश स्वतंत्र झाला, पण ह्या स्वतंत्र भारत देशात आपल्या आया बहिणींना आपल्या समाजात वावरताना खरंच सुरक्षितता आणि स्वातंत्र्य आहे काय? नक्कीच ही गोष्ट विचार करण्यासाठी आहे. आजची तरुण पिढी वाईट मार्गाला वळलेली आहे. आपले संस्कृती सोडून, आपले देवधर्म सोडून नशेच्या आहारी गेलेली आहे. आणि ह्याच्यातूनच मग कळत न कळत वाईट कृत्य घडत आहे. पूर्वीच्या काळी पैसा नव्हता तरीही रयत सुखी होती, कारण त्यावेळी माझा राजा शासन करीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यावेळी लोक गुन्हा करताना 10 वेळा विचार करायचा, कारण त्यावेळी एखाद्या नराधमाने एखाद्या महिलेवर अत्याचार केला, तिचा विनयभंग केला तर त्याचा चौरंग केला जात होता. पण आजच्या आधुनिक काळात काही नराधम सर्रास गुन्हा करण्यास प्रवृत्त होत असतात, कारण त्यांना माहित आहे की कितीही मोठा गुन्हा केला तरी मृत्यूची शिक्षा होत नाही. आम्ही संजय सशीश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ असंच आपल्या समोर एक जबरदस्त विषय घेऊन आलो आहोत. जे विषय बघताना, जी कथा बघताना आपल्या अंगावर शहार उभं राहतील आणि आपल्या डोळ्यातून नक्कीच अश्रू येतील. मित्रांनो, आणि आपल्या प्रत्येक मुलीचा आईबाप नक्कीच विचार करतील आपल्या मुलीसाठी. आणि अशा नराधमापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक आई बहिणींनी आपलं स्वतःचं प्रशिक्षण घ्यायला हवं. जिजाऊची वाघीण बनायला हवं, रणरागिणी बनायला हवं. आता जी आपणासमोर आम्ही कथा सादर करणार आहोत, ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे. या कथेचा कुठल्याही घटनेशी संबंध नाही. चला तर मग वेळ न घालवता रंगदेवता आणि रसिक माय बापांना विनम्र अभिवादन करून आम्ही संजय सशीश कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आपणा समोर सादर करीत आहोत एक जबरदस्त नाटिका सूड. सरदार नशा कोणच्या मोठी नव्हता आई जाता का था खंडा काय बाकी आराना है रे. राना हमें क्या है रे? कौन है सरदार? मैंने उसको पूछा नाम क्या तेरा? और या सरदार शक्ल से तो धोखा लगता है और नाम मना है. काय केला कॉल दिया काय केला या लग्न मसाला टाकून मावा ऐकून आहे तिथून नवऱ्या कांजून ठीक से खबर नहीं हो. और मेरा नाम क्या है? मेरा नाम क्या है? तेरा नाम अरे विजय असं करून काही चालल्या आपल्या केलं काय गिरतू आपलं काम काय नुसता मंगला आणि ए यो कैसा ड्रेस घातलाय जिकला यो ड्रेस पोलीस आहे ड्रेस आहे पोलीस आहे तुम्हाला घाबरवली
आपल्या बरोबर काय लगे पोलीस येतात पोलीस काय म्हणतात आणा दोनचे फटाफट सडवीन हा एवढी ड्रेस कोण सांगलं हिमनवस्त्री वाटत मी जातो तुम्ही त्याला जोडले उकर घातला का थोडं घालून झालं थोडा खमट वास मारत थोडा आगाला की नाही वाटतंय अरे पण आज तर 31 आहे ना मग आपला मांडा काय आपली वाट बघित एक काढणं निघणं काढणं काय म्हणा यार जब गिरवा देंगे हम 5 यार अब मैं बोली हमने बघायची एक येणार आहे दादा या ना माकडते ये या ना थोडी कवा येतील तुम्ही पाहुण्याला या ना शेर हो जाए शेर गोट्टा मारून दे ना आता काय वाटला लाईफ इज अ ब्युटिफुल अँड माय मनसंद लाईफ इज अ ब्युटिफुल अँड माय मनसंद यू आर हॅपी नाउ दिस ये पुरा काय कोण मनसंद You are happy, no words, and my life there. Everything on friends. समजला काय? काय नाही समजला? नाही तुम्हाला समजलं? काय विचारा तू? मला मानवलं समजलं, याला काय समजला? मी काय म्हणतो? अजिबात तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला हिंदीमध्ये येईल हिंदीमध्ये काय लागतं बघा बस. नुसतं साखरेला खाती नाही वाटेल तुम्हाला. अर्ज किया है अर्ज किया है अर्ज किया है इर्शाद इर्शाद उन्हें मिलना अमजद उन्हें मिले इर्शाद वाजालन ना अमजद गेला है मैं वाड्याम बकरा झाले हिंदी बनाऊंगा तुम्हाला हिंदी बनाऊंगा जिंदगी खूबसूरत है दोस्तों इसे न तुम गवा देना जिंदगी खूबसूरत है दोस्तों इसे न तुम गवा देना प्यार करना बुरी बात नहीं है कहीं गेले मामे प्यार करना कोई बुरी बात नहीं है लेकिन प्यार करना हो तो सिर्फ नशे से करना नशे से करना नशे से करना वावा करा दे उठवे काय मी काय आणलाय नवीन माल नवीन गांजा नवीन माल आमची काका कसं कुठं आलाय का काय आईला कडक है मार या काय आहे नाणे ठालाय का काय याची का काय आलाय याने का बोललाय का याला भिजा भिजा झालाय मस्त लागतंय यो पिऊन आहे वाटतो स्वर्गात गेलोय का काय स्वर्गात गेलोय स्वर्गात मला कोण दिखत ना थोडला मामी का दिखतय स्वर्गात म्हणा रंबा दिखतय स्वर्गात म्हणा हाय ना काय मेनका दिखतय कोपऱ्याला काय आहे उर्वशी दिखतय हॅलो अरे पण मला पण स्वर्गात आल्यासारखं वाटतं रे पण मला ना दिसत ती रंबा
ती मेनका आणि ती उर्वशी. मला फक्त माझी जानू दिसते. माझी स्वीटू, आय लव्ह यू. तुला जानू दिसतंय? मा बायको काय स्कूल फेकन का? अरे ते सोड, 1 वर्ष झाला आमच्या प्रेमाला, पण आठवडा झाला नाही ती मला मेसेज करत नाही फोन करत. आईला आठवडा झाला या बायको याला काहीच नाही, मेसेज वगैरे फोन नाही. मा बायको तर रंकाच्या 5-5 मिनिटात फोन करतोय. थोड्या वेळाने विचार दिला आईला नाही बघ. अरे सोड, मी आज पिले, आज मी तिला फोन करणार. कर हॅलो, का कॉल केलंयस? तू आठवडा झाला नाही मला मेसेज करत नाही मला फोन करत. काय झालंय? मला हे आपलं रिलेशन इथेच थांबवायचंय. मला सर्व माहितीये जे तू मला खोटं बोललास तुझ्या जॉब बद्दल, आणि जे तू तुझ्या मित्रांसोबत करतो ना ते मलाच नाही पूर्ण गावाला माहितीये. पूर्ण गावाला माहित? पण आम्ही तर वाडीत बसतो. पूर्ण गावाला ते काय मला माहिती नाही. मला हे रिलेशन इथेच संपवायचंय. तू मला कॉल करू नकोस. संपवायचंय ना? ठीक आहे, संपव. पण तुझ्या जे काही व्हिडिओ आणि तुझे आणि जे काही माझे फोटो आणि तू केलेले मला मेसेज आहेत ना, त्या पूर्ण गावाला दाखवेन आणि तुझी इज्जत नाही. अरे हेच तर कारण आहे ना, हीच आहे तुझी लायकी. तू आणि माझी लायकी काढते. अगं जा, तुझी लायकी काय आहे ना ती मी तुला उद्या दाखवतो. बघ तू आता. तेरे और मेरे बीच में तीसरा कौन आता है? ऐक, ठीक आहे, तुला सोबत राहायचंच आहे ना, मग आपण लांब जाऊ. आपण लग्न करू. म्हणजे तू तुझ्या मित्रांपासून पण लांब राहशील आणि आपण तिथे सुखाने जाऊन लग्न करूया. लग्न आणि मी? अगं जा, हे लग्न बिग्न आपल्याला नाही जमत बाबा, आपल्याला नाही जमत. मला फक्त माझे मित्र, माझी दारू, माझा नशा आणि माझी तू. पण हे लग्न बिग्न आपल्याला नाही जमत. चल ठेव फोन. दर्शक आहे ना, असं करू नको दर्शक. हॅलो. अरे यार 1 वर्ष झाला आमच्या प्रेमाला, पण आठवडा झाला नाही ती मला मेसेज करत नाही फोन करत. आईला आठवडा झाला या बायको याला काहीच नाही, मेसेज वगैरे फोन नाही. मा बायको तर रंकाच्या 5-5 मिनिटात फोन करतोय. थोड्या वेळाने विचार दिला आईला नाही बघ. अरे सोड, मी आज पिले, आज मी तिला फोन करणार. कर हॅलो, का कॉल केलंयस? तू आठवडा झाला नाही मला मेसेज करत नाही मला फोन करत. काय झालंय? मला हे आपलं रिलेशन इथेच थांबवायचंय. मला सर्व माहितीये जे तू मला खोटं बोललास तुझ्या जॉब बद्दल, आणि जे तू तुझ्या मित्रांसोबत करतो ना ते मलाच नाही पूर्ण गावाला माहितीये. पूर्ण गावाला माहित? पण आम्ही तर वाडीत बसतो. पूर्ण गावाला माहित? ते काय मला माहिती नाही. मला हे रिलेशन इथेच संपवायचंय. तू मला कॉल करू नकोस. संपायचंय ना? ठीक आहे, संपव. पण तुझ्या जे काही व्हिडिओ आणि तुझे आणि जे काही माझे फोटो आणि तू केलेले मला मेसेज आहेत ना, त्या पूर्ण गावाला दाखवेन आणि तुझी इज्जत नाही. अरे हेच तर कारण आहे ना, हीच आहे तुझी लायकी. तू आणि माझी लायकी काढते. अगं जा, तुझी लायकी काय आहे ना ती मी तुला उद्या दाखवतो. बघ तू आता. तेरे और मेरे बीच में तीसरा कौन आता है? ऐक, ठीक आहे, तुला सोबत राहायचंच आहे ना, मग आपण लांब जाऊ. आपण लग्न करू. म्हणजे तू तुझ्या मित्रांपासून पण लांब राहशील आणि आपण तिथे सुखाने जाऊन लग्न करूया. लग्न आणि मी? अगं जा, हे लग्न बिग्न आपल्याला नाही जमत बाबा, आपल्याला नाही जमत. मला फक्त माझे मित्र, माझी दारू, माझा नशा आणि माझी तू. पण हे लग्न बिग्न आपल्याला नाही जमत. चल ठेव फोन. दर्शक आहे ना, असं करू नको दर्शक. हॅलो. अरे यार काय झालं दर्शका? टेन्शन मध्ये यार. हे गाणं लाव.
हॅलो अरे दर्शक बोल ना प्रतीक. तुलाच बघित होती यार. अरे काय झालं? अरे यार कालच्या पार्टीला मजा आली भाई यार. जाम मजा आली. कालची उतरली का तुम्ही? अरे उतरली पण जाम डोकं दुखते रे. मला तर मी ठम मारला था. मा बायकोने अड्डा दिला की कोत असा आहे. दोन विदरने मिठ्ठा मारला तर डायरेक्ट थापटा थापटा. अरे यार म्हणजे आज तू पार्टी द्या होता. अरे दिले पार्टी. आपल्या वाडीत बसल्यात सर्व. तुला काय वाटलेला आहात एक फोन न करी. तुला आता फोन करणार होतो. जा आपण जाऊया पण मी चाललो घरी. अरे अरे नुसतं लग्न लग्न किती फोन किती मेसेज. मी फार कंटाळलोय रे हे लग्नाला. अरे यार लग्न करून कोणसा बरा झालाय. लग्न करून तेव्हा काय कंडीला उभात हे काय हा. अरे काही आमचं अजग मित्र आहात हा. त्यांना बायक्या 11 वाजेकडे कडाच लागली दोन किव्यास बघित गरान हा. मग काय मग जाऊन दे यार. अरे पण माया होता हेच झाला यार. काय झालं? माया कालच जमला ना. कालचे काल भेटूया तयारी गेलो भेटूया. भेटूया गेलो तर काय झालं ना. काय झालं? त्याचा बापास आला. त्याचा बापा आला. त्याच्या बापालाच मिळलो आम्ही दोघं. त्यांच्या आपण काय केला? काय केलं? आमच्या बापाला सांगितलं. आमच्या पण काय केलं लागलं म्हणा. काय केलं? नुसता गोशाच घे. गोष्ट घेतले? गोशाच घे. काय बोलतो? त्याला हे वाटलं की महापौर ऑलिम्पिक मध्ये जिंकून आला आहेस. त्याला गोशा घेईन का तो. त्यान म्हणा पट्ट्या पट्ट्याही मारला. अख्खा हे पाठी पक्का हे मारला. एक नुसतीच्या हेंगळल्या एवढा मारलाय त्यानं. माना मारलाच चालेल पण माय कॅटरीनाला काही नाही केलं पाहिजे. बरोबर हा. मी तिला फोन करतोय. ठीक आहे मग मी जातो पार्टीला. चालेल तुझा मी तिला फोन करतोय. हॅलो 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 बाबू. बोल ना बाकू. प्रतीक तू बरा आहे का नाही? तू टेन्शन ना घेऊ. मला तुवरती विश्वास आहे. लोक काय बोलतात पण त्यावरती मला काय नाही. तू पप्पा तुला काय बोललं नाही ना? तू पप्पा मला काही नाही बोलला. गोडे पप्पा मला पक्का पट्ट्या पट्ट्याने पक्का हेपटी मारला. मला पाठर मारला. मग मला डिझाईन काढले. पाठीवरती नाक काढला ना छातीवरती नाणे टाकायला. हे मारला मला पप्पा. तू काय आहे? मी आता रामा देवला पाय तू येईन का? तू पप्पा लक्ष नका देऊ. हावून जातो तुला. प्रतीक काय करायचं त्यांच्या पोराबरोबर त्याची काय गरज होती? तुझे नाव खराब झालं का नाही? माझं नाव एवढा खराब झालाय की मला आता गावा पैबी तंब देव बटर बटर रांगतात. एवढा नाव खराब झालाय माया. मी काय करू आता? आर्यनचं काय दिलं? अरे दिला गावाली पाठ. अरे तू काय दिलाय? काही नाही दिला म्हणा अरेंज. नाही ना प्रतीक तू टेन्शन नका घेऊ. मला तुझ्यावरती विश्वास आहे. मावरती विश्वास आहे ना. बाबा कवड्या पोऱ्या होत्या. मावाने कवड्या ऑफर मारत होत्या. मी बोललाच ना सांगितलं. मी फक्त तुला सांगितलं ना. तुझी आपण नाही का कल्लाईली. त्या पोरामध्ये आता परत फिरू नको. पोरांच्या मध्ये जाणार तर मी मग पातोंड्यावर. पोरांच्या मध्ये जाणार तर त्यांच्या मध्ये जाणार तर आयुष्य नवऱ्याबरोबर कसा. मला लोक काय आणि तो घरात येऊन नाचा झालाय का काय? तुला आर्यनचं काय दिलं? मला अरे काय नाही दिला. प्रतीक तू काय खाय ना प्लीज. तू काय खाल्लं नाही मी हॉटेल आणते. मी जेवण ओढलाय 40 दिवस झाले. मी काहीच न खाय मिळेल. मला गुलबेकन चटणी गेलो की कवडा वाजतो वडापावचा.
पण मी जीव मारतोय गोळी प्रतीक जेवण प्लीज माखाची प्लीज नाही मी जेवाने मिळाय गोळी काल तरी अंग काल कवडी कावली होती नाज उपास आहे तुझे अंगत प्लीज घे एक गा खाते घे प्रतीक नवरू नका प्लीज हॅलो चल चल बाय बाय हा ठेव ही जडी कैसी खंडी कैसी अख्खा दी फोन करतोय अरे भाई इंताल केल्यान हे ब्रटर कॅन्टीन मागे लागलाय आईला ये पिव्या कच्चाच वर काय ठेपणू पण टाकू कच्चाच वर आज कच्चा बरं अख्खा होती मी तर केला बर ये जाम दर्शक के नाम आज फार मजा आली फार पिले आपण पण यार परत घरी गेलो का ते लग्न नुसतं व्याप ये पण आज मी ठरवलंय आज मी फायनल ब्रेकअपच करणार अरे यार ये भाई ये उठाना कवडीत पिता तो ब्रेकअप करायला लागलाय अजिका माल होणार लागलाय तो ए भाई एक नंबर माला तिला गेला ओढतोय तू हे तिला ओढू नको नुसती तेला गोठाय पाहिजे तुम्हाला म्हणा तुला बघ तिला मी आता मेसेज करतो आणि तिला माझी गरज आहे आणि ती इथे येणार हाय जानू जाऊ आपण इथून लांब आणि लग्न करू ये इथे बाग केला मेसेज आला रिप्लाय बोललो ना तिला गरज आहे माझी यस रिप्लाय मला पण हेच पाहिजे होतं आय लव्ह यू आपण जाऊ इथून आणि लग्न करू येईल ते आता दर्शक सर निघूया कुठे निघूया तू फोन केला जायचंय लग्न करायचंय लग्न आणि मी तुझ्याशी मी लग्नासाठी नाही बोलवलं तुला मी तर बोलवलंय ह्यांच्यासाठी घ्या रे हिला आली मजा दाखवलं मजा लग्न नुसतं जीव खालेला माझा झालं आता लग्न चल आता घरी संपलं माझी काहीच इज्जत राहिली नाही आता माझ्याकडे दोनच पर्याय एक तर तू माझ्याशी लग्न कर किंवा मी माझा जीव संपवते मी आणि तुझ्याशी लग्न करू अरे तुझी इज्जत गेलेली आहे पण माझी इज्जत या गावात आहे आणि मी तुझ्याशी लग्न करून माझी इज्जत पूर्ण गावासोबत वाया घालू हे होणार नाही अगं सोड मला
ढाल दे रोहित पंचप्राण जीवनात ताल दे रान देवा झाला शिवार तरी नाही दिन साडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला चार जण माणसं होती राक्षस होते ताई बघितलं ना तुम्ही दादा तुम्ही मग का नाही वाचवलात सर्व संपलं माझी काय इच्छाच राहिली नाही महाराज कुठे गेला तुमचा ध्यान कुठे गेला तुमचा शासन हा कुठला स्वराज्य जिथे 4 जण मुलीला जिवंतपणे नरकात पाठवतात आणि सगळी लोक बघत राहतात आता काही होणार नाही कारण हे लोक फक्त कॅन्डल मार्च काढतात प्रोटेस्ट करतात पण मला न्याय मिळणार नाही माझा सर्व जपला होता आता माझ्याकडे एकच पर्याय मी स्वतःला संपवून टाकते तुझा जन्म कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मातीत झाला आहे तुझा जन्म कुठे ऐकल्या ठिकाणी झालेला नाहीये तर तुझा जन्म या भारतभूमीत आणि महाराष्ट्राच्या इच्छित झाला आहे तू माझी लेक आहे तू शिवाची लेक आहे तू शिवाची अडचणीवर मात करून वाट काढणारे मराठे या मराठ्यांची तू लेक आहेस मोडीन पण वागणार नाही अशी मराठ्यांची जात आहे हे तू विसरू नकोस ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी या मातीत सत्ता होती ती निजामशाही आणि आदिलशाही त्या काळात गोठ्यातील गाय आणि गडातील माय सुरक्षित नव्हती ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी माझ्याकडेही काही नव्हतं भाऊसाहेबांनी आम्हाला एक शिकवण दिली राजे तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्हालाच करायचे आहे भाऊसाहेबांनी आम्हाला सक्तीची अजून एक शिकवण दिली की राजे तुम्ही बाया नाचवणारा नाही तर बायांना वाचवणारा राजा बनायचा आहे भिवू नकोस भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 750 वर्ष हा अंधार अत्याचार नाहीसा केला राज्य स्थापनेत निर्माण करून दिला आणि लक्षात ठेवले की आऊसाहेब ह्या सुद्धा एक महिलाच होत्या पण आत्ताच्या या काळात माझ्या ह्या माय भगिनी सुरक्षित नाहीये आपल्या समाजातील हे मातलेले कुत्रे लांडगे असे राक्षसी कृत्य करतात काय वय असेल पण अशा ह्या राक्षसी कृत्यांना बळी जाता कामा नये आता वेळ आली आहे सूड घेण्याची आई जगदंबेच्या वज्र कंकणाचं आणि कुंकवाचं बळ प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे
मग हे महिषासुर मर्दिनीचे रूप हो काली हो चंडिका हो दुर्गा आणि हो हे स्ववत त्या मातलेल्या नराधमांचा दुःखी होऊन आनंद जगायला शिक भिजू नको पेटायला शिक फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे टोचतील हे काटे सहन करायला शिक कारण काट्यांना फक्त टोचताय त्यांना भावनेची भीती नसते देखील आता तुला तुझे पाय घट्ट करावे लागतील असे घट्ट करावे लागतील ते काटे सुद्धा तुझ्या स्वागताला उभे राहतील आणि म्हणते आम्ही झुकतो तुम्ही चाला काय बघतेस घे हातात लखलखती तलवार डोळ्यात वीज चातुर्य गडावृत्ती हे रणरागिणी महिषासुर मर्दिनीचं रूप आणि दमवट त्या नराधमाचा आई भवानी तुला उदंड जगदम
तुला शाबास म्हणायचा अधिकार आम्हाला राहिलाच नाही आणि तुझी क्षमा मागावी तर आज तुझ्या नजरेला नजर द्यायची हिंमतच राहिली ना. तुझ्यावर जेव्हा हा प्रसंग झाला तेव्हा आमच्या मस्तकात चीड जाऊन आम्ही जे करायला पाहिजे होतं ते तू केलंस. शाबास पुरी शाबास. द्रोणाचार्यानं आपला पुत्र अश्वत्थामा देण्याची अफवा ऐकली आणि आई शस्त्र गाळून आत्मसमर्पण केलं. आमचं सुद्धा हेच झालं. एखाद्या मुलीवर अत्याचार होतो, बलात्कार होतो तेव्हा त्या अन्यायाची चीड त्या मस्तकात जाताना त्याच्या आईबाबाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि मग तिला न्याय द्यायला त्या कोर्टामध्ये चक्रा मारायला लागतात. तिचे मित्र मैत्रिणी व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक वरती पोस्ट टाकत बसतात सहानुभूतीचे आणि मग एका वेळेला निघतो मार्च स्मारकापर्यंत त्या ₹1.5 मेणबत्त्यांचा त्यांचा. त्याने तुला न्याय मिळणार आहे का? त्याने तुम्हाला न्याय मिळणार आहे का? कोणी तुझे केलंच ना. अभिमान आहे आम्हाला, अभिमान आहे आम्हाला. कारण की आमच्या सगळ्यांच्या वांजोटा नजरा तुझ्यातल्या पराक्रमाला काय जन्म देणार. लाज वाटते आम्हाला आमच्या नालायकपणाची, लाज वाटते आम्हाला आमच्या नाकर्तेपणाची. शाबास पोरी शाबास. नाही बाबा, मी थकून गेले होते. हळूहळू एक पाऊल आत्महत्याकडे जात होता आणि म्हणूनच हाताची घडी आणि तोंडावर बोट हे कल्चर बंदच करायला पाहिजे. तुझ्या हातात छोटीशी कट्यार आली आणि एका दिवसात तुझ्या हक्काचा न्याय तुझ्या पदरात पडला. विचार करा तर महाराजांची अख्खी समशेर हातात घेतली तर त्या नराधमांचा आवाज सुद्धा निघणार नाही. संविधानाने तुमच्या हातात लेखणी देऊन शिक्षणाचा अधिकार दिला. आता दुसऱ्या हातामध्ये वज्रमूठ करून असं दाखवा की हे कुठलाच नराधम तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. आणि आई बाबा तुम्हाला तळहाच्या फोडीसारखं वाढवतो आणि वयात आल्यावर तुम्ही नाक्यावरच्या अशा टक्कार आणि नशाबाज मुलांची प्रेम करता. आमच्या आई वडिलांचं दुःख तुम्हाला काय कळतं. तुम्ही लाख सांगाल मेरा सलीम वैसा नाहीये, मेरा अब्दुल वैसा नाहीये, पण साला तोच सलीम, तोच अब्दुल तुम्हाला वर्ष 1.5 वर्ष गाठवतो, फिरवतो आणि मग कंटाळा की सोडून देतो. मग या माझ्याच मुलीवर अत्याचार झाला हे मी सांगत फिरतो. कोर्टामध्ये आम्हालाच आमच्या पोरीचे व्हिडिओ दाखवून आम्हालाच साक्ष द्यावी लागते. तरीही त्या अपराध्याला फाशी होईल की नाही माहिती नसतं. त्या वसईच्या श्रद्धा वाडकरचे 35 तुकडे करून दिल्लीला फेकून दिले होते. उरणच्या यशस्वीला भर चौकामध्ये चाकूने घोपसलं होतं. कोणावर ऍसिड हल्ला होतो तर अगदी आता मुरब्यामध्ये सुद्धा दगड ठेचून खाडीमध्ये बुडवून मारलं जातं. लाज वाटते आम्हाला, लाज वाटते. मग तो श्रीमंत बापाचा निघाला की मग तुरुंगात सुद्धा बिर्याणी खायला मिळतो आणि मग वशिल्याने सुटून दुसऱ्या पोरीचं आयुष्य बर्बाद करायला निघतो. आणि हे थांबलंच पाहिजे. कोर्टाचा विलंब असू दे, पोलिसांची कृती थांबलीच पाहिजे. कोर्टाने दिलेला विलंब जर त्यांची चूक नसेल तर माझ्या पोरीने केलेलं हे कर्तव्य सुद्धा चुकीचं नाही. बाबा, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जे केलं त्याचा मला जरासा पण पश्चाताप नाही. कारण मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र कन्या आहे. स्वतंत्र कन्या आहे. भारताला अगदी काल परवा आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. पण प्रश्न पडतोय आपण स्वतंत्र झालोय का? 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. पण गरिबीतून मुक्त झालोय का? लाचारीतून मुक्त झालोय का? नशेतून मुक्त झालोय का? मग तो नशामुक्त झालाच नसेल भारत तर कुठलं स्वातंत्र्य आम्ही अधोरेखित करायचं?
काल परवा त्या सापडून येताना तिवराच्या झाडामध्ये 10 पोरी असंच चरस गांजा उडीत होती. मी म्हंटल आमचा काय संबंध, म्हणून आम्ही त्याला काहीच केलं नाही, उलट माझाच मार्ग बदलला. आणि याच कारणा आमच्या कुटुंबाला उघड्यावर आणलं. मी त्याच वेळेला चपराक दिली असती, मीच काय तुमच्यापैकी कोणी पण चपराक दिली असती तर कदाचित हे घडलंच नसतं. या तिशीतली पोरं अफूर चरसत्वांच्या ओढायला लागलेली आहेत आणि मग 30 आणि 40 मध्ये दुर्धर आजारी पडतात. एक तर स्वतः मरतात तरी किंवा नशेच्या अंमलाखाली मारतात तरी. आणि हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. हा नशामुक्त मुर्मे घडलाच पाहिजे, नशेमुक्त भारत घडलाच पाहिजे. म्हणूनच सांगतो आता काहीतरी घडायलाच पाहिजे, काहीतरी आपली नारी सशक्त झालीच पाहिजे, नशामुक्त इंडिया झालाच पाहिजे आणि झालाच पाहिजे. खरोखरच अंगावर शहारा येणार आणि प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येण्यासारखी ही कथा आम्ही संजय सशीष कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने या राम मंदिराच्या आवारात सादर केलेली आहे. खरोखरच सर्व इथे जबरदस्त असा प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे आणि खरोखरच तुम्हाला जर मनापासून हा ऍक्ट आवडला